नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण करिअर रिलेटेड एज्युकेशन रिलेटेड कंटेंट बनवतोच, पण यासोबतच आपण गव्हर्नमेंट स्कीम आणि स्कॉलरशिपबद्दलची पण माहिती प्रोव्हाइड करत असतो. रिसेंटली मी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेवर एक खूप छान व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स पण आला. आता आपण घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. खूप जास्त ट्रेंडिंगवर चालू आहे आणि खूप जास्त हेल्पफुल पण आहे ही योजना. आणि यावर आपण A to Z प्रोसेस डिस्कस करू, म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यापासून तर OTP व्हेरीफाय करण्यापर्यंतची प्रोसेस स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याच्या अगोदर एक वाक्य आठवतं मला, ताई माई अक्का विचार करा पक्का आणि फॉर्म भरा लवकर, अडचण आली तर विचारा कमेंट बॉक्समध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा तुम्हाला स्क्रीन दिसत असेल माझी इथे. मी डायरेक्टली तुम्हाला माझं मोबाईलची स्क्रीन शेअर करते. इथे प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर सर्च बारमध्ये नारी शक्ती दूत टाईप करायचं. टाईप केल्यानंतर ॲप्लिकेशन येऊन जातं. ॲप्लिकेशन आल्यानंतर बघा मला इथे ओपनचं ऑप्शन दिसणार, कारण मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तुम्हाला इथं दिसणार आता बघा, मला ओपन करण्याचं ऑप्शन दिसत आहे कारण मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलं आहे. तुम्हाला डाउनलोड किंवा इन्स्टॉलचं ऑप्शन दिसणार. जसं तुम्ही याला डाउनलोड करून घ्याल तर तुम्हाला एक प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. त्या प्रोफाईलमध्ये बेसिक डिटेल्स आहे, नाव, मेल ID, नंबर वगैरे ते करून आपली प्रोफाईल क्रिएट करून घ्यायची. त्या प्रोफाईल्स भरू शकता. प्रोफाईल एकदा बनली की त्याच्यानंतर नारी शक्ती दूत म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला गेले तुम्ही की जे तुम्हाला दिसणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि जर तुम्ही योजनामध्ये गेले तर तुम्हाला तिथे हमीपत्र PDF डाउनलोड करा हे ऑप्शन दिसतं. PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची, त्याला प्रिंट काढायचं, त्याच्यावर प्रॉपरली स्वाक्षरी वगैरे करून ठेवायचं. नंतर आपल्याला ती अपलोड करायची. पुन्हा नारी शक्ती दूतकडे यायचं. तिथे आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याला क्लिक करायचं. इथे फॉर्म ओपन होतो. फॉर्म खूप बेसिक आहे, काही रॉकेट सायन्स नाही, फक्त आपलं डोकं नाही लावायचं. त्यांनी जसं गाईडलाईन्स दिलं आहे त्यानुसार फॉर्म भरायचा. इथं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे, तर मग आधार कार्डप्रमाणेच नाव टाकायचं. डायरेक्टली कॉपी पेस्ट करून टाकायचं. जसं नाव आधार कार्डवर आहे तसंच टाकायचं. इथे दोन ऑप्शन आहे, पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव. आता दोनच कंडिशन आहे, एकतर जे लेडी असेल ती मॅरिड असेल किंवा अनमॅरिड असेल, तर त्याच्यानुसार इथे डिटेल्स भरायचे. तर बघा पती असेल तर पतीचं नाव आणि लग्नापूर्वीचे नाव टाकायचं. आणि इनकेस जर अनमॅरिड असेल तर इथे पतीच्या जागी आपलं वडील करायचं आणि वडिलांचं नाव टाकायचं. आणि पतीचं नाव टाकण्याची काही गरजच नाही अनमॅरिड असल्यामुळे. झालं, इथपर्यंत पोहोचलो आपण. पोहोचल्यानंतर आता आपण समोर जाऊया, बट आता आपण पती ही कंडिशन घेऊन चालूया. आता समोर गेल्यानंतर बघा जन्मदिनांक टाकायचा आहे. जन्मदिनांक टाकताना इथे टॅबला क्लिक करायचं. टॅबला जसं क्लिक केलं तर तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी कॅलेंडर ओपन होतं. कॅलेंडरमध्ये जाऊन आपली प्रॉपरली डेट, मंथ, इयर व्यवस्थित सिलेक्ट करायचं. तिथं आपलं वय पण लिहून येतं. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आलं की नाही, डेट वगैरे इथे टाईप करून. ते आल्यानंतर इथे बघा लिहिलेलं आहे अर्जदाराचा पत्ता कशाप्रमाणे, आधार कार्डप्रमाणे. तर प्रॉपरली आधार कार्डप्रमाणेच पत्ता टाकायचा, कॉपी पेस्ट करायचा. त्यांनी जे विचारलं, डिस्ट्रिक्ट विचारलं आहे, गाव विचारलं आहे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, पिनकोड, इथे मोबाईल नंबर विचारला आहे, दिसत असेल तुम्हाला मोबाईल नंबर विचारला आहे, आधार क्रमांक विचारला आहे. ॲज इट इज आधार कार्डवरून डायरेक्टली जो पण डेटा आहे तो कॉपी पेस्ट करून टाकायचा. मेजरली हा फॉर्मला रेफरन्स जे डॉक्युमेंट आहे ते फक्त आधार कार्ड आहे, तर म्हणून आधार कार्डला खूप जास्त महत्त्व द्यायचं. त्याच्यानंतर बघा त्यांनी इथे एक प्रश्न विचारला आहे की शासनाचे कोणत्या पण अदर पॉलिसीजला तुम्ही हे केले आहे का, म्हणजे पॉलिसीज घेत आहे का. हो किंवा नाहीमध्ये विचारलं आहे. नाही असेल तर नाही टाकायचं, होय असेल तर होय करून किती रक्कम तुम्हाला मिळते ती रक्कम तिथे टाईप करून टाकायची. बघा आता विभाग म्हणजे तुम्हाला इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आता बघा वैवाहिक स्थिती विचारली आहे, तर वैवाहिक स्थितीमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहे अविवाहित, विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटित. तर आपण आता इथं विवाहित सिलेक्ट करूया. तुमची जे सिच्युएशन असेल त्यानुसार सिलेक्ट करा. आता महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये झालेला आहे का. जर नाही असेल तर डायरेक्टली नाही सिलेक्ट करायचं, काही प्रॉब्लेम नाही. पण इनकेस जर असेल तर होय सिलेक्ट करायचं आणि होय सिलेक्ट करून जे पण स्टेटमध्ये असेल जन्म त्या स्टेटचं नाव टाकून द्यायचं. सिम्पल आहे एकदम, काही असं हे नाही आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर होत आहे, व्यवस्थित समजत असेल. आता इथे सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे तपशील, बँकेचे डिटेल्स टाकायचे. बँकेचे नाव बघा त्यांनी म्हटलेलं आहे बँकेचे पूर्ण नाव, तर लगेच जाऊन SBI टाईप नाही करायचं, जरा बोटांना त्रास द्यायचा. पूर्ण प्रॉपर नाव लिहायचं. स्टेट बँक ऑफ इंडिया जे पण आपली बँक असेल ते लिहायचं. मग अकाउंट नंबर, मग आपलं अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड. आणि सोबतच त्यांनी विचारलेलं आहे की आपलं जे बँक अकाउंट नंबर आहे आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही, तर होय असलंच पाहिजे. जर नसेल तर 2-3 दिवस वेळ घ्या, बँकेत जा, लिंक करून घ्या. घाई करू नका. लास्ट डेट 31 ऑगस्ट आहे, अजून 1.5 महिना आहे आपल्याकडे. काही घाई करण्याची गरज नाही आहे. आणि वर एकदा आता जाऊन पुन्हा फॉर्म
वरून तर खालीपर्यंत चेक करून घ्यायचा, स्टेप बाय स्टेप चेक करून घ्यायचा प्रॉपरली. रेफरन्स आपलं डॉक्युमेंट्स घेऊन आधार कार्ड प्रॉपरली सगळ्या गोष्टी चेक केल्या, त्याच्यानंतर मग अपलोड करावं डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स काय अपलोड करायचे? आधार कार्ड आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट, हमीपत्र, बँक पासबुक, बेसिक डॉक्युमेंट्स आहे जे डॉक्युमेंट्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, भरपूरशा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल. ऑलरेडी आपल्या गॅलरीमध्ये घेऊन या. 5 MB पेक्षा कमी असले पाहिजे, तर ऑलरेडी ते 5 MBच्या खालीच ठेवा तुम्ही. आता पहिले डॉक्युमेंट्स आपण अपलोड करूया आधार कार्ड. आधार कार्डला क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन येतं. एक तर आपण गॅलरीमधून अपलोड करू शकतो किंवा आपण डायरेक्ट कॅमेऱ्याने फोटो काढाल तर माईट बी जास्त MBचा पण होऊ शकतो. त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्या गॅलरीमध्ये काउंट ठेवायचं. आणि इथे लिहिलेलं पण आहे मॅक्झिमम इमेज साईज 5 MB. जसं तुम्ही गॅलरीला सिलेक्ट करू शकता. आता इथे जसं तुम्ही गॅलरीला सिलेक्ट करणार, गॅलरी ओपन होते. हां, इथं थोडा वेळ लागत आहे, लोड होते. गॅलरीला सिलेक्ट केलं. गॅलरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली रिडायरेक्ट होता फाईल मॅनेजरमध्ये. तिथे जाऊन रिसेंटमध्ये गेलं, समजा आता मी रिअलमी यूज करतो त्याच्यामध्ये इमेजेस आहे, डायरेक्टली व्हॉट्सअप इमेजेसमध्ये जा, कारण मी ऑलरेडी सेंड करून ठेवलं आहे स्वतःला. इमेज अपलोड करायचे. नंतर सेकंड डॉक्युमेंट्स आहे, त्याला क्लिक करायचं. तर बघा तुम्हाला ऑप्शनलमध्ये डॉक्युमेंट्स दिलेले आहे की कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर रेशन कार्ड, वोटर ID कार्ड, बर्थ सर्टिफिकेट किंवा TC. तर त्यानुसार तुम्हाला जर समजा ते डॉक्युमेंट नसेल तर त्याच्या ऑप्शनलमध्ये पण भरपूर सारे डॉक्युमेंट्स दिलेले आहे. नंतर थर्ड डॉक्युमेंट्स आहे इन्कम सर्टिफिकेट. जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर पिवळे किंवा केशरी कार्ड. पुन्हा आपलं गॅलरीमध्ये सिलेक्ट करायचं, पुन्हा गॅलरीमध्ये जायचं, तिथून डॉक्युमेंट्स उचलायचं, अपलोड करायचं. अर्जदाराचे हमीपत्र जे मी तुम्हाला डाउनलोड करून साईन करायला लावलं होतं ते पुन्हा आपल्या गॅलरीमध्ये असलंच पाहिजे. तिथे गॅलरीवर जायचं, अपलोड करायचं. बँक पासबुक पण तसंच 5 MBच्या खाली असलं पाहिजे. पुन्हा गॅलरीवर जायचं, पुन्हा गॅलरीमधून अपलोड करायचं. आणि महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र लागणार आहे. पतीचे कोणते कागदपत्र लागणार आहे? 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा TC यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जरी तुम्ही अपलोड केलं तरी चालून जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अर्जदाराचा फोटो, तर अर्जदाराचा फोटो गॅलरीमधून ऑप्शन नाही आहे, लाईव्ह फोटो काढावं लागतं. तर जे बॅकग्राऊंड आहे ते न्यूट्रल असलं पाहिजे, म्हणजे व्हाईट वगैरे असलं पाहिजे. आणि एकच व्यक्ती उभा राहिला पाहिजे फोटो काढताना. 2 असलं तर माईट बी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून फोटो व्यवस्थित काढा, डोळे वेगळे स्पेस घालून करू नका. नंतर आपण इथे ॲक्सेप्ट द हमीपत्र करायचं आणि स्वीकारायचं. हमीपत्र स्वीकारल्यानंतर माहिती जतन करा, याला क्लिक केलं माहिती जतन करायला की बघा अशा प्रकारची भरलेली माहिती कन्फर्म करा. तर पूर्ण तपशील येतो, अर्जदाराचा तपशील म्हणजे आपली पूर्ण माहिती. ते व्हेरीफाय करायचं की आपल्या जन्मदिनांक, वय व्यवस्थित आहे की नाही. मग अर्जदाराचा पत्ता किंवा इतर माहिती, जिल्हा, तालुका प्रॉपर सिलेक्ट केलं की नाही. मग अर्जदाराचे आपल्या बँकेचे डिटेल्स ते प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायचं. मग अर्जदाराचे आपले कागदपत्र व्यवस्थित आपण अपलोड केले की नाही क्रॉस व्हेरीफाय करायचे. आणि ते केल्यानंतर फॉर्म सबमिट करायचं. जसं फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला OTP येतो. एक 10 सेकंडमध्ये OTP येईल. OTP आला, OTP टाईप करायचा, व्हेरीफाय करायचं. OTP व्हेरीफाय करायचं. जसं व्हेरीफाय केला एखादा मिनिट घेतो, कधी कधी लोड घेतो कारण खूप जास्त लोक फॉर्म भरत आहे. व्हेरीफाय OTP केला की डायरेक्टली तुमचा फॉर्म सबमिट होऊन जातो. बघा इथं तुम्हाला स्क्रीनवर शेअर पण होत असेल. अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. राईट. आता बघा आपण फॉर्म भरायला स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी चुका करू नका. एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेव्हा तुम्ही फोटो काढता तेव्हा तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्यवस्थित म्हणजे पांढरं असलं पाहिजे, म्हणजे व्हाईट कलरचं असलं पाहिजे आणि एकपेक्षा जास्त लोक नसले पाहिजे त्या फोटो काढताना. सेकंड, जेव्हा तुम्ही आधार कार्ड अपलोड करता तर आधार कार्डचे मागची आणि पुढची साईड असली पाहिजे. तर सिंपल आहे, फोटो काढताना कॉमन सेन्स यूज करायचा. आपल्या आधार कार्डचं जे बॅक आणि फ्रंट साईड प्रॉपरली खाली ठेवून फोटो काढून घ्यायचा, निघते, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला मर्ज पण करता येतं. तर बॅक आणि फ्रंट साईड अपलोड करायची. थर्ड, सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्मला भरताना व्यवस्थित शांततेत भरा. आणि जर काही अडचण येत असेल फॉर्म भरायला तर मी रेकमेंड करेल की रात्री 10 नंतर किंवा 11 नंतर भरा, कारण खूप जास्त लोक फॉर्म भरत आहे. आणि फोर्थ, जर तुमचे डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत व्यवस्थित झाले नसणार तर लेट झालं तरी चालेल, काही अडचण नाही, कारण लास्ट डेट जवळपास 31 ऑगस्टपर्यंत आहे. तर आपल्याकडे वेळ आहे, व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स बनवा, त्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरायला घाई करू नका. आणि जर काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.